सांगायचं असं की हा पेशंट आहे टाकळी, निलंगा तालुक्यामधला पेशंट आहे. दोघंही नवरा बायको सोबत आहेत. माणसाच्या आयुष्यात दुःख कसं असतं याचं एक उदाहरण बघू शकता तुम्ही. लग्नाला त्यांच्या 18 वर्ष झाली. पहिली मुलगी झाली. मुलगी झाल्याच्या नंतर मुलीला कुठला तर दुर्मिळ आजार झाला, त्यामुळे त्या मुलीला झटके येत असल्यामुळे त्यांनी हैदराबादपर्यंत ट्रीटमेंट घ्यायला गेले, परंतु ती मुलगी काही वाचली नाही, ते बाळ वारलं. त्यानंतर त्या महिलेला 2 वेळेस गर्भ राहायला, पण त्यानंतर अबॉर्शन झालं. त्यामुळे 17 वर्षापासून बाळ नाही. त्यामुळे ह्या माणसाला जे कोण डॉक्टर ओळखीचे त्यांच्या गावाकडले, त्यांनी एक सल्ला दिला की तू असं हॉस्पिटलला येऊन जा आणि ट्रीटमेंट चालू कर. 2024 जानेवारीला त्यांची व्हिजिट आहे. मी आता फाईल आहे माझ्याकडे. मनात बऱ्याच शंका होत्या. पहिलं बाळ स्वतःहून राहत होतं, आता बाळ होतच नाही, का होत नाही? पहिलं बाळ झालं तसं, पण दुसऱ्या बाळाला पण तोच आजार का? पहले बच्चे को जो झटके आ रहे थे वो सेम बच्चे मेरे दूसरे बच्चों को भी आएंगे क्या? सर आए तो क्या करना, गारंटी क्या है? बच्चे रह गए बाद में 2 बार, लेकिन बाद में खाली हो गए, अबॉर्शन्स हो गए, अभी नहीं रह रहा प्रेग्नेंसी. ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं पेशंटला लक्षात येत नाही की नेमकं बाळ का होत, आणि झालं तर माझं बाळ चांगलं होईल का, नॉर्मल होईल का, कसं होईल. ज्यावेळेस पेशंट आपल्या हॉस्पिटलला आला त्यावेळेस पेशंट आणि पेशंटचा नवरा हे दोघेही ज्यावेळेस मला भेटायला आले, त्या दिवशीपासून यांचा प्रवास चालू झाला. जानेवारी 24 पासून ते ट्रीटमेंट घ्यायला चालू केले. मिस्टरांचं वय 40. सांगितलेल्या पत्त्यावरती त्यांनी भीत आपल्या हॉस्पिटलला आले. आल्याच्या नंतर पेशंटला गर्भाशय कसं आहे, ह्यावेळेस ज्यावेळेस आपल्या लक्षात आले की ह्या मुलीचे गर्भाशय चांगला आहे, इसका गर्भकोश अच्छा है, इसका मतलब इसको बच्चा हो सकता है, हे त्यांना कॉन्फिडन्स देण्यात आला की नाही तुम्हाला बाळ होऊ शकतंय. आता बाळ कसं होईल, त्याची पद्धत काय, प्रक्रिया काय, साधा कोर्स, IVF का टेस्ट ट्यूब का धातू सोडून का गोळ्या खाऊन, हे पेशंटला प्रत्येकाच्या वयानुसार आम्ही सांगतो. ह्या दोन्ही कपलला ज्यावेळेस गर्भपिशवी चेक केली, दूरबीन ऑपरेशन चेक किया, उनका गर्भकोश चेक किया, तब उनको पता चला कि नहीं प्रेगनेंसी रह सकता है, डॉक्टर जो बोल रहे हो फॉलो करेंगे. तो उन्होंने लिटरली वो पेशेंट 1.5 साल से इधर रूम करके रहा है, बाजू में ही गली में, वो 1.5 साल से. पेशेंट कहाँ का है? लातूर डिस्ट्रिक्ट का ही है, गांव निलंगा, इधर से 70 किलोमीटर है. पेशेंट का प्रॉब्लम ऐसा है आजकल की झटपट ट्रीटमेंट चाहिए, बच्चा जल्दी चाहिए, नहीं होता वैसा तसं नसतं. तसं एवढं झटपट होणारी गोष्ट नाहीये. बाळ नसणारे पेशंट लोकांना आम्ही तर म्हणतो सगळ्यात महत्वाचं पेशंटच लकी आहे. पेशंट लकी पाहिजे. इथले लोकलचे पेशंट पैकी हा एक पेशंट है जो 1.5 वर्ष झालं, म्हणजे ट्रीटमेंट चालू किया उस दिन से वो गाँव छोड़ के इधर बच्चे के लिए यहाँ पे रुक के ट्रीटमेंट लेके आज उनको लड़का हो गया. वो खुशी से इतना 1.5 साल से इधर वेट कर रहे हैं. त्यांच्या चेहऱ्यावरचं जे काही त्यांचा जो काही आनंद आहे, यही उनका जो भी उनका दिल में जो भी है एक्सपेक्टेशन आहे, तेच ते व्यक्त करण्यासाठी, सत्कार करण्यासाठी आपले इथं आले. दोघाही नवरा बायकोचं मला असं वाटतं सर्व डॉक्टर लोकांकडून, म्हणजे आमच्याकडून RMO डॉक्टर्स आहेत, पेशंट्स आहेत, ह्या सगळ्यांनीच टाळ्याच्या गजरात कडकडून त्यांचं अभिनंदन करावं. सांगायचं हे आहे की पेशंट लोकांना विश्वास हा डॉक्टरवरती राहणे आणि पेशंटच्या वरती डॉक्टर लोकांनी पण समजून सांगणे फार महत्वाचं.